नमस्कार. हवामान अंदाज 2.0 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. आपण मागील काही दिवसापूर्वी सांगितलंच होतं की राज्यामध्ये दिनांक 13 तारखेपासून पावसाचा जोर खूप वाढणार आहे. तशा प्रकारे 13 तारखेला पाऊस झालेला आहे. आता 14 तारखेला देखील तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळतच आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा वाढतच जाणार आहे. मे महिना हा पूर्ण मे महिना जी आहे ती काही ना काही भागामध्ये पाऊस हा होतच राहणार आहे. पाऊस आता बंद होणार नाहीये हे देखील लक्षात घ्या. तसेच तुमच्यासाठी एक खुशखबर म्हणजे शेतकरी मित्रांनो, पाऊस जे आहे ती इकडे अंदमानापर्यंत आलेला आहे. इकडे बघू शकता आता मान्सून जी आपल्याला जे आहे ती अंदमानात आता दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे. या जवळच्या आसपास जिथं मी तुम्हाला लाईन ओढून दाखवलेले आहे याच्या आसपासच मान्सून जे आहे ते आता आलेला आहे. अजून काही बदल जर झाले असले तर ते देखील आपण अपडेट देणार आहोत. आता मान्सून जे आहे ती 10 दिवस अगोदरच या ठिकाणी आता दाखल झालेला आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर अजून 5 ते 6 दिवस वेळ लागणार होता. मात्र पाऊस जे आहे ती 10 ते 15 दिवस जे त्याला टायमिंग लागणार होता. मात्र त्याच्या आधीच मान्सून जे आहे ते अंदमान या ठिकाणी दाखल झालेला आहे. ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. मात्र आता राज्यात पुढच्या काही तासात तुफान पाऊस पडणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ते जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. चॅनलला सबस्क्राईब केलं की काय होतं, तुम्हाला तुमच्या भागाचा हवामान अंदाज सर्वात आधी पाहायला मिळत असतो. तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊयात. तर चला पाहूया आता सविस्तर हवामान अंदाज. तर बघू शकता आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे बदल पाहायला मिळणार आहेत. मेघगर्जनेसह तुफान पावसाचा धोका हा आपल्याला राज्यावरती पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस हा राज्यामध्ये हजेरी लावतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला मान्सूनमध्ये आता ही वाढ होत जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह तुफान पावसाचा अंदाज लागणार आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे देखील गरजेचं आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ती चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये बघू शकता सतर्क राहण्याजोगी स्थिती जर विचार केला तर इकडे कल्याण, डोंबिवली, जुन्नरचा भाग असेल या भागामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या भागात देखील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. कल्याण, डोंबिवली, जुन्नर, इगतपुरी, नाशिक, वाडाच्या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जे आहे ती खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. इगतपुरीचा भाग असेल, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, वाडाचा भाग असेल, नाशिकच्या भागात तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. मेघगर्जनेसह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे, कारण हा पाऊस आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. तसेच इकडे श्रीरामपूर, वैजापूरचा भाग असेल याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. श्रीरामपूर, वैजापूरच्या भागात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मेघगर्जनेसह पाऊस राहील. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट देखील केलेल्या होत्या. तर यांच्या भागाचा देखील आपण अंदाज देणार आहोत. तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देऊयात. तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता. तर इकडे बघा आता यामध्ये जर विचार केला तर काही तालुके आहेत. यामध्ये जुन्नर, गोरेगावचा भाग असेल. या भागामध्ये जुन्नर, गोरेगावच्या भागात चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या स्थितीला अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होणार आहे. राहुरीचा भाग असेल, गोरेगाव सतर्क राहा. विजांसह तुफान पाऊस राहील. तसेच इकडे शहापूर, अंबरनाथचा भाग असेल या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तर इकडे इगतपुरी, वाडाचा जो तुम्हाला हा भाग पाहायला मिळत आहे याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. आता आपण बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस राहील. तुमच्या देखील जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल. फक्त व्हिडिओ बघत चालायचा आहे. तर त्रिंबक, सिन्नर, कोपरगावचा भाग असेल, वैजापूर, श्रीरामपूरचा भाग असेल याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या भागात देखील राहणार आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा, कारण पावसाचा जोर हा आपल्याला खूपच तीव्र पाहायला मिळत आहे. तसेच पुढे विचार केला तर इकडे बघू शकता यामध्ये नाशिक असेल, सिन्नर असेल, या ठिकाणी जर विचार केला तर आता संगमनेरच्या भागापर्यंत तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. इगतपुरी, संगमनेर, सिन्नर, राजूरचा भाग असेल या भागात तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. मेघगर्जनेसह तुफान पाऊस राहणार आहे. राजूर या ठिकाणी देखील तुफान पावसाची हजेरी पुढच्या काही तासात लागणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी आहे. तसेच इकडे
वाडा जव्हारचा भाग असेल, शहापूर असेल, त्र्यंबक, नाशिक, निफाड, येवलाचा भाग असेल, कोपरगावचा भाग असेल, या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे. तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की या भागात देखील सतर्क राहा. तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये हजेरी लावणार आहे, त्यामुळे सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे जव्हारचा भाग असेल, शहापूरचा भाग असेल, या भागात देखील पाऊस राहील. तसेच उत्तरेकडे विचार केला तर निफाडच्या भागात, येवल्याच्या भागात देखील पाऊस आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. आता मी काही जिल्हे सांगणार आहे, त्या ठिकाणी पुढच्या 2च तासात पावसाला सुरुवात होणार आहे, ती देखील आता आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता, यामध्ये लोणार असेल, लोणार, चिखली तालुका, सिल्लोड तालुका, कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस एवढ्या पट्ट्यात राहणार आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल, कन्नड, सिल्लोड, चिखली, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर खूप तीव्र स्वरूपाचं वातावरण याही ठिकाणी दाखवत आहे. हे वातावरण मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात देईल, म्हणजे 30 ते 35% भागात पाऊस होण्याचा अंदाज आहेच. याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहील. मनमाड, मालेगाव, अहवाचा भाग असेल, साक्रीचा भाग असेल, धुळेचा भाग असेल, याही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. या भागात देखील सतर्क राहावे. पावसाचा जोर कोणत्याही क्षणी तीव्र होतानाचं चित्र हे स्पष्टपणे मॉडेलच्या आधारावर आपल्याला दिसत आहे. आपण जर विचार केला तर ECMWF मॉडेलचा देखील अंदाज घेत असतो. IMDचा काय अंदाज असतो, सर्व काय अंदाज आपण आधी बघत असतो, त्यानंतर शेतकऱ्यांना देत असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच आता एक ECMWF मॉडेल देखील पाहायला मिळत आहे. काही जागतिक मॉडेल देखील आहेत. त्यांच्या अंदाजानुसार जर पाहायला गेलं तर आज देखील कालच्या पेक्षा आज देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्यात राहणार आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये पडतानाचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला आता पुढील जिल्हा आपण पाहू. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. इकडे बघू शकता, यामध्ये आता पुढील जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. आता त्या जिल्ह्यांची आपण अपडेट घेऊया. सध्या स्थितीला विचार केला तर यामध्ये बीड, माजलगाव, केज, परळी, अहमदपूर, नांदेड, सेलूचा काही भाग असेल, पैठण असेल, जामखेडचा काही भाग असेल, याही ठिकाणी मोठा बदल हा होत राहणार आहे. तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे. इकडे बघू शकता, अहमदपूर, परळी, नांदेडच्या भागात परळीपर्यंत पावसाळी वातावरण आहे. हिंगोली, उमरखेड, पुसद याही ठिकाणी विजांसह पाऊस होणार आहे. जरी काही जागेवर तुम्हाला वाटत असेल पाऊस झालेला नाही, आमच्याकडे पाऊस आहे ते आमच्या भागाला सोडत आहे, मात्र काळजी करू नका. जर आता काही शेतकऱ्यांना वाटतं की आपल्या भागाकडे पाऊस यावा, मात्र काही ठिकाणी असं झालं की कामापेक्षा खूप जास्त पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ज्यांचं द्राक्ष बागायतदार असतील, केळी बागायतदार असतील, अक्षरशः लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. हजारो नाही तर लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. आता अशी स्थिती आपल्याला सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आज पावसाचा जोर सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, पुणे, नाशिक पर्यंत हा पट्टा, अहिल्यादेवीनगर असा जो एक पट्टा आपल्याला पाहायला मिळत आहे. या भागात कोकण किनारपट्टीचे सर्व जिल्हे तुफान पाऊस बरसणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची हजेरी याही ठिकाणी लागतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. तर वाशिम, यवतमाळ भाग असेल, याही ठिकाणी पाऊस राहणार आहे. बीड भाग असेल, केज असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच कमेंट येत असतात, चंद्रपूर असेल, वाशिमच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल. या भागात देखील सतर्क राहावे. अमरावती, शेवगावच्या भागात, नागपूरच्या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या भागात सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह हजेरी लागणार आहे. तर चला आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात. तर यामध्ये आता मोठा बदल देखील होतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळत आहे. काही मॉडेलच्या आधारानुसार आपल्याला जी आहे ती वेगळी स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे. यामध्ये जर विचार केला तर मालेगाव, मनमाड, धुळे, अहवाच्या भागात याही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी विजांचा धोका अधिक आहे, त्यामुळे सतर्क राहावे. विजांसह जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे, त्यामुळे सतर्क राहा. जळगाव, पाचोरा या ठिकाणी आज थोडासा जोर कमी होईल, मात्र रात्रीच्या वेळेस थोडासा जोर या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे. सिल्लोड, चिखलीचा भाग असेल, लोणार, पाचोरा, खामगाव असेल, अकोला, कारंजा, वाशिमच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारंजा, वाशिम, चिखली, सिल्लोड तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, आर्वी, वर्धाच्या भागामध्ये, कोंडोलीचा, उमरेडचा भाग असेल, अचलपूर, अकोटचे भाग असतील, याही ठिकाणी मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे. आता लक्ष देऊन इकडे बघू शकता, यामध्ये विचार केला तर मराठवाडा, विदर्भासहित आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पोषक स्वरूपाचं वातावरण हे आपल्याला बनतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण हे राज्यामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे. भाग बदलत हा पाऊस आता राज्यामध्ये हजेरी लावणार आहे. तुफान स्वरूपाची हजेरी देखील लागू शकते. रोज अंदाज पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.